गावाकडं जाऊन बघता बघता 8 दिवस झाले आणि शेवटी परत येण्याचा दिवस उजाडला. किती लवकर दिवस गेले, वाटलंच नाही की आम्ही 8 दिवस झालं गावी आलो आहे. गावाकडच्या वातावरणात किती पटकन दिवस जातात ना, वेळ कुठं जातो ते कळतच नाही. तसं मुंबईमध्ये नाही ना, आपल्या कामात आपण बिझी असतो त्याच्यामुळे आपल्याला एवढं जाणवून येत नाही. पण आपल्या माणसात, आपल्या गावाकडे, आपल्या मातीत गेलं की किती छान आपलं मन अगदी प्रसन्न होतं, फ्रेश होतं आणि तेवढीच ही रिफ्रेशमेंट गावी जाण्याची असते. कार्यक्रम झाल्यानंतर मी घरी आले, माहेरी आले आणि तिथलेसुद्धा दिवस पटपट गेले. माहेर म्हणजे काय हो, स्वर्ग सुखच. तर जायच्या दिवशी बघा सकाळी आम्ही असंच ऊन शेकत बसलो होतो. भावाची, माझी आणि त्याच्या मामाची अशी मजामस्ती चालू होती. भावांना त्याला मामाला माझ्या खांद्यावर हातसुद्धा ठेवू देत नव्हता. तो म्हणत होता की माझी मम्मा, माझी मम्मा. पण भावात इतका रडत होता की काय विचारायला नको. आज जायचं होतं म्हटल्यावर माझ्यासाठी भडंगची तयारी चालू होती. मम्मीने चिरमुरे साफ करून दिले. आमची तेजू भडंग फोडणी घालत होती. त्यांचं असंच चालू होतं की अजून थोडे दिवस थांब, अजून थोडे दिवस थांब. पण काय करणार ना, आपलं एक ठरलेलं असतं तेवढे एक 8 दिवस राहून आलो की बरं असतं. जास्त दिवस राहिले की परत मग तिथून पाय निघत नाही. असंच असतं, गावी गेलं की जाताना खूप एक्साइटमेंट असते आणि रिटर्न येताना मात्र आपला पाय उचलत नाही. गावावरून रिटर्न येताना आमच्याकडे कंपल्सरी भेट दिली जाते, ती म्हणजे भडंग. कारण आम्हाला भडंग इतका आवडतो की दरवेळेला जाईल त्यावेळेला आम्ही एकतर चिरमुरे घेऊन येतो, नाहीतर मग भडंग करून देतात. भडंग म्हटलं की खूप सारा कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे हे सगळं साहित्य आलंच. तर माझे पप्पा पण ना इतका छान भडंग बनवतात, म्हणजे त्यांच्या हाताला एक वेगळीच चव आहे. म्हणजे एक एक आयटम जे आहेत ना, म्हणजे नॉनव्हेज म्हणा किंवा भडंग हे खूप छान बनवतात. ह्या वेळेला पप्पा घरी नव्हते, त्याच्यामुळे मला तेजूने बनवून दिला आणि तोसुद्धा अप्रतिम झाला होता, मस्त झाला होता. तेजूने भडंग बनवला. नंतर सगळं त्यांनी ते व्यवस्थित बांधून ठेवलं आणि मम्मीसुद्धा काय काय द्यायचं आहे छोट्या मोठ्या गोष्टी त्यासुद्धा ती पॅक करत होती. सगळी बांधाबांधी झाली आणि परतीचा प्रवास आमचा चालू झाला आणि फायनली आम्ही सकाळी मुंबईत येऊन पोहोचलो. थंडगार वातावरणातून, हिरव्यागार निसर्गातून एकदम अशा सिमेंटच्या जंगलात आल्यावर ना माझा तरी सकाळी सकाळी मूडच जातो. मला खूप आठवण येते. तुम्हालाही असंच होतं का हो गावाकडून आल्यावर? मला नक्की कमेंटमध्ये सांगा.